दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक ग्रामीण पोलीस दलात शुक्रवारी 43 नवीन चारचाकी वाहने दाखल झालीत. आडगाव पोलीस मुख्यालयातील परेड मैदानावर झालेल्या या सोहळ्याला जिल्हाधिकारी नाशिक आयुष प्रसाद तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे आणि पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत या वाहनांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. नाशिक ग्रामीण जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असून सीमावर्ती परिसर, मालेगावचा संवेदनशील भाग आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता कायदा सुव्यवस्थेसाठी या वाहनांची मोठी आवश्यकता होती. जिल्ह्यात 40 पोलीस स्टेशन आणि 3,500हून अधिक अंमलदार काम पाहतात. अनेक वाहने नादुरुस्त झाल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो. तसेच डायल 112 योजनेअंतर्गत तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद देण्यासाठीही या वाहनांची आवश्यकता होती. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 35 महिंद्रा बोलेरो निओ, 5 स्कॉर्पिओ एन, 2 इनोवा क्रिस्टा आणि 1 SUV 700 अशी एकूण 43 वाहने पोलीस दलाला प्राप्त झाली आहेत. उर्वरित मंजूर 40 वाहने लवकरच मिळतील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी या सोहळ्यात दिली आहे. नवीन वाहनांच्या उपलब्धतेमुळे रात्र गस्त, बंदोबस्त, VIP दौरे, नाकाबंदी आणि डायल 112 प्रतिसाद अधिक वेगवान होणार आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.